जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे उच्च न्यायालय भरती 25-26 साठी लिपिक आणि शिपाई भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत. मागील वर्षी आलेल्या क्वेश्चन पेपरमधूनही मी हे प्रश्न घेतलेले आहेत, तर प्रश्न शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बघा, बॉम्बे उच्च न्यायालय भरती 25-26 आणि सराव प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न पेपर 3 मॉक टेस्ट 3. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील अलंकार ओळखा. अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कोणता अलंकार आहे? व्यतिरेक, अतिशोक्ती, अन्वय, दृष्टांत. तर बघा, ज्या वाक्यामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवत असेल तर तो कोणता अलंकार असतो? व्यतिरेक अलंकार असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी देवा हे काय उपमेय आहे आणि अमृताहुनी हे उपमान आहे. ठीक आहे. म्हणजे अमृतापेक्षा देवाचे नाव गोड आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवलं आहे तर तो व्यतिरेक अलंकार होतो. ठीक आहे. म्हणून आपलं उत्तर काय? व्यतिरेक, ऑप्शन नंबर ए. नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. विसंगत म्हणजे काय? वेगळा. तर या ठिकाणी बघा, आसूड, आसूडच्या या ठिकाणी समानार्थी शब्द सांगितले आहे. आसूडच्या समानार्थी चाबूक, नंतर जीवच्या समानार्थी प्राण, नंतर वारक्याच्या समानार्थी लहान आणि धैर्याच्या समानार्थी चिकाटी दाखवला आहे, परंतु ऑप्शन नंबर डी हे गलत आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यासंग असणे याचा अर्थ काय? आता व्यासंग असणे म्हणजे काय? तर विषयाचा गाढा अभ्यास असणे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, अवजड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अवजडच्या विरुद्धार्थी काय होणार? तर हलके होणार, ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा प्रश्न, शाब्बास अवयवाचा प्रकार कोणता? शाब्बास हे कोणत्या प्रकारचे अवयव आहे? तर ते आश्चर्यदर्शक आहे, हर्षदर्शक आहे, शोकदर्शक की प्रशंसादर्शक, ते आपल्याला ओळखायचं. तर शाब्बास हे आपण काय करतो? प्रशंसा करतो, म्हणून ते काय? प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयव आहे, ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणते ते लिहा. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे आहे. प्रतिभोजन, प्रीतिभोजन, प्रीतिभोजन, प्रीतिभोजन आणि प्रीतिभोजन. तर कोणता शब्द या ठिकाणी बरोबर आहे? आता तसं आहे, रॉंग आहे. प्रीतिभोजन, तर ऑप्शन नंबर ए. त्यानंतरचा प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. आता सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम आपण म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आहे, मी स्वतः त्याला पाहिले. मी स्वतः त्याला पाहिले आणि स्वतःला या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर स्वतः हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, स्वतः हे काय? आत्मवाचक सर्वनाम आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे स्वतः. नंतर बघा, संबंधी सर्वनाम म्हणजे काय? तर संबंधी सर्वनाम कसं ओळखायचं? तर जो, जी, जे, ज्या. वाक्याला बघा, शब्दाला जो, जी, जे, ज्या जर लागलं असेल, जो, जी, जे, ज्यापैकी काही एक लागलं असेल तर ते संबंधी सर्वनाम. नंतर दर्शक सर्वनाम, तो, ती, ते, त्या. तो, ती, ते, त्या. ठीक आहे. लागलं असेल तर ओळखायचं. आणि सामान्य सर्वनाम म्हणजे काय? तर याच्यात जर प्रश्न विचारला असेल, कोण, काय, कोणास, अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले असेल तर ते सामान्य सर्वनाम असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, मराठी लिपीला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मराठी लिपीला आपण देवनागरी लिपी म्हणून ओळखतो. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर तृतीय रत्न हे नाटक 1855 कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. नंतर आहे, अनुराग या शब्दाचा अर्थ कोणता? बघा, हा प्रश्न विचारण्यात आला होता. अनुराग, अ म्हणजे नाही,
तर अनुराग म्हणजेच काय, प्रेम. त्यानंतरचा प्रश्न आहे, वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत. आता बघा, वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत. या ठिकाणी ऑप्शन आहे 16, 18, 12 आणि 10. ठीक आहे. तर 2013चा तेराची ही प्रश्नपत्रिका आहे. वर्णमालेमध्ये किती स्वर आहे, तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे 12, ऑप्शन नंबर सी. आणि आधुनिक मराठीमध्ये जर विचारलं वर्णमालेमध्ये तर ते 14 स्वर आहेत. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा, मधुला चकली आवडते. मधुला चकली आवडते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोगाचे 3 प्रकार असतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. ठीक आहे. तर मधुला चकली आवडते या वाक्याचा प्रयोग कोणता आहे, तर या ठिकाणी मधुला, कर्ता कोण आहे, तर मधु, कर्म आहे चकली आणि आवडते आहे क्रियापद. आता या ठिकाणी सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, जर वाक्यामध्ये कर्त्याला जर प्रत्यय लागले असेल, प्रत्यय म्हणजे काय, तर शब्दानंतर लागणारे जास्तीचे शब्द त्याला आपण प्रत्यय म्हणतो. ठीक आहे. तर एखाद्या वाक्यात जर कर्त्याला प्रत्यय लागले असेल तर तो कोणता प्रयोग असतो, कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागते, कर्माला लागत नाही. या ठिकाणी मधुला चकली आवडते, मधु याला ला हे प्रत्यय लागले आहे, पुन्हा कोणता प्रयोग झाला, तर तो झाला कर्मणी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोटात दुखणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता. आता पोटात दुखणे म्हणजे काय, तर वेदना होणे, वाईट वाटणे, राग येणे, असूया वाटणे. तर काय होणार उत्तर, ऑप्शन नंबर डी, असूया वाटणे. नंतरचा प्रश्न बघा, रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग कोणता. आता बघा, अजून हा प्रश्न आलेला आहे प्रयोगावरती, रामने पुस्तक वाचले. आता या ठिकाणी राम हा कर्ता आहे, काय वाचले, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचले हे काय, क्रियापद आहे. मी आता सांगितलं, जर कर्त्याला प्रत्यय लागले असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागत नाही तर कर्त्याला लागते, आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय लागते, आणि भावी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय लागते. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता रामने पुस्तक वाचले तर या ठिकाणी कोणता प्रयोग आहे, तर हा आहे कर्मणी प्रयोग. रामला ने हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता प्रकार व्याकरणातील क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण, क्रियेबद्दल जास्तीची माहिती सांगत असेल त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. सुंदर हे गुणविशेषण आहे, निळे हे सुद्धा गुण, काळा काळ हे काळ विशेषण, आणि जलद हे क्रियाविशेषण. क्रिया कशी घडत आहे, जलद, फास्ट. तर ऑप्शन आपलं सी हे उत्तर बरोबर आहे, ऑप्शन सी बरोबर आहे. नंतर आहे संधी सोडवा. नंतरचा प्रश्न होता संधी सोडवा, सदाचार. आता बघा, सदाचार काय येईल, त्याची फूड काय होणार सदाचारची, तर सत प्लस आचार म्हणजे सदाचार, ऑप्शन नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला, काळ ओळखा. काळ ओळखायचा आपल्याला. विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला, क्रिया झालेली आहे, तर कोणता काळ आहे, भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर बी, पूर्ण वर्तमान काळ, क्रिया संपलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे स्वतःशी केलेले भाषण, त्याला काय म्हणतात, स्वगत, ऑप्शन नंबर सी. स्वतःशीच केलेले भाषण त्याला स्वगत म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो, हे रिकामी जागा प्रकारचे वाक्य आहे. आता बघा, आकाशात जेव्हा नाचू लागतो, आकाशात जेव्हा ढग जमते तेव्हा मोर नाचू लागतात, तर हे कोणते वाक्य आहे. तर या ठिकाणी बघा, जेव्हा तेव्हा आलेलं आहे. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, तर जेव्हा तेव्हा जर येत असेल तर ते मिश्र वाक्य आहे, एवढं लक्षात ठेवायचं, ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा प्रश्न बघा, मारुती चितमपल्ली यांनी रिकामी जागा जाणीवांचे साहित्य प्रामुख्याने लिहिले आहे.
तर वनविषयक, ऑप्शन नंबर बी. त्यानंतरचा प्रश्न, मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील, वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. बघा, स्वतः आत्ताच सांगितलं आत्मवाचक सर्वनाम आहे, तर ऑप्शन नंबर डी. तर बघा, दोनदा प्रश्न एकाच याच्यावर विचारण्यात आले होते. नंतरचा प्रश्न आहे, शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात? तर काय म्हणतात? संधी, समास, अव्यय, वाक्य. तर समास, ऑप्शन नंबर बी. नंतरचा प्रश्न आहे, एक एक जण यात एक एक हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? आता बघा, एक एक कोणत्या प्रकारचे विशेषण आहे? गुणवाचक, संख्यावाचक, क्रमवाचक, पृथकवाचक. तर कोणत्या प्रकारचं विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर ते आहे पृथ्थवाचक. एक एक हे काय? पृथ्थवाचक आहे. संख्यावाचक कसं विशेषण राहते? संख्यावाचक विशेषण म्हणजे काय? जसं 10 मुले, 1 तास, 2 तास, 50 रुपये, हे काय? संख्यावाचक आहे विशेषण. नंतर क्रमवाचक विशेषण, पहिले, दुसरे, 30वे, 50वे, 100वे, हे क्रमवाचक विशेषण झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न, मांजराला दूध खूप आवडते यातील कर्ता कोणता? आता बघा, मांजराला दूध खूप आवडते यातील कर्ता ओळखायचा आपल्याला. तर मांजराला काय आवडते? दूध आवडते. कोणाला आवडते? मांजराला. ठीक आहे. तर मांजर या ठिकाणी कर्ता आहे का? नाही. तर दूध या ठिकाणी कर्ता आहे. मांजर हे काय? कर्म आहे. नंतरचा प्रश्न आहे, इत्यादी या शब्दात कोणते 2 शब्द आहे? बघा, इथे सुद्धा फोड केलेली आहे. इत्यादी कसा हा शब्द बनेल? इत्यादी, तर इति प्लस आदी, ऑप्शन नंबर सी, इत्यादी. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता बघा इंग्रजी ग्रामरवरचे प्रश्न होते. तर व्हॉट इज अ प्लुरल फॉर्म ऑफ ओल्कॅनो? ओल्कॅनोचा प्लुरल आपल्याला विचारला आहे, अनेक वचन. तर काय राहणार? ओल्कॅनोज, ओल्कॅनोज, ओल्कॅनो, ओल्कॅनीज. तर ऑप्शन नंबर ए, ओल्कॅनोज. ठीक आहे. त्याला ई एस लागेल. प्लुरलसाठी, अनेक वचनासाठी का लागेल? ई एस. नंतरचा प्रश्न बघा, पुट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क ॲट द फॉलोइंग सेंटेन्स. हाऊ आर यू मोहन? आता या ठिकाणी काय होणार? हाऊ आर यू मोहन, पंक्च्युएशन आपल्याला हे करायचं आहे बरोबर. हाऊ आर यू मोहन, या ठिकाणी होणार हाऊ आर यू मोहन, क्वेश्चन मार्क लागेल. ठीक आहे. तर हे होणार ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, इट्स रेनिंग, ॲड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग आपल्याला करायचा आहे. बघा, क्वेश्चन टॅग करताना आपल्याला माहीत आहे वाक्य आपण जसेच्या तसं लिहितो. बघा, इट्स रेनिंग, ठीक आहे, नंतर कॉमा देतो, बरोबर आहे. नंतर डबल इन्व्हर्टेड कामा देतो. नंतर त्यालाच आपण प्रश्न विचारतो. इट्स रेनिंग, इजंट इट, काय होणार? इजंट इट. सॉरी, इजंट इट होणार आणि क्वेश्चन मार्क येणार. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर कोणतं? बी या ठिकाणी बरोबर आहे आपलं. ओके, इजंट इट. नंतरचा प्रश्न बघा, सो फॉर ॲज आय कुड सी देअर वॉज नथिंग आउट ऑफ द वे. आता या ठिकाणी बघा, आउट ऑफ द वे, सबस्टिट्यूट वन वर्ड फॉर द अंडरलाईन पॅराज. आउट ऑफ द वे याच्यासाठी एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. तर बघा काय होणार? तर ऑप्शन नंबर डी, स्ट्रेंज. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक. बघा, तिसरा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. प्रेपोजिशन आपल्याला ओळखायचं, लावायचं करेक्ट. ही इज
ॲप्लिकेटेड रिकामी जागा कॅन्सर. तर या ठिकाणी बाय, फ्रॉम, विथ, टू काय येणार? तर ही इज ॲफेक्टेड विथ येणार कॅन्सर. अफेक्टेड विथ कॅन्सर, कॅन्सरसोबत तो हे आहे अफेक्टेड. नंतर आहे फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रेपोजिशन. नंतरचा प्रश्न आहे बघा, वन कंट्री हॅज डेरोगेटेड रिकामी जागा रोम कन्व्हेन्शन बाय, फ्रॉम, विथ, टू. तर या ठिकाणी बाय येणार, बाय रोम कन्व्हेन्शन. नंतर आहे सी, रिकामी जागा अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. ती रिकामी जागा तासापासून, मागच्या 4 तासापासून ती काय आहे? अनकॉन्शियस आहे, म्हणजे शुद्धीवर नाही आहे. तर सी हॅज बीन येणार या ठिकाणी. सी हॅज बीन अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock, मागच्या 4 तासापासून. नंतरचा प्रश्न बघा, द टीचर हॅज नो कंट्रोल रिकामी जागा तर स्टुडंट्स. तर या ठिकाणी काय येणार? द टीचर हॅज नो कंट्रोल, टीचरचा कंट्रोल नाही आहे कशावर? मुलांवर. तर रिकाम्या जागेमध्ये काय काय येणार? द टीचर हॅज नो कंट्रोल. ओवर येणार, ऑन येणार, विथ येणार की ॲट येणार? तर या ठिकाणी येणार ओवर. द टीचर हॅज नो कंट्रोल ओवर द स्टुडंट्स. त्यानंतरचा प्रश्न बघा, 31वा प्रश्न बघा या ठिकाणी, 34वा प्रश्न चालू आहे आपला. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फ्रेज वर्ब. स्टुडंट्स आर ॲडवाइज्ड टू रिकामी जागा द इन्स्ट्रक्शन्स बिफोर दे राईट द टेस्ट. तर या ठिकाणी काय येणार बघा, स्टुडंट्स आर ॲडवाइज. या ठिकाणी अनेक वचन आहे, प्लुरल आहे आर. ॲडवाइज टू गो थ्रू, या ठिकाणी येणार गो थ्रू, ऑप्शन नंबर सी. नंतरचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्रिपोजिशन. वी शुड अबाइड रिकामी जागा द रूल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आता बघा, रूल ऑफ द ऑर्गनायझेशन, अबाइड म्हणजे ऑर्गनायझेशनचे जे संस्था आहेत किंवा संस्थेचे जे रूल आहे त्याच्याद्वारे आपण चाललं पाहिजे, अबाइड असलं पाहिजे. तर या ठिकाणी बाय येणार. वी शुड अबाइड बाय द रूल ऑफ द ऑर्गनायझेशन. नंतरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंडेफॅटिगेबल. बघा, इंडेफॅटिगेबल म्हणजे काय? तर न थकणारा. तर याच्या आपल्याला इंडेफॅटिगेबलसाठी वन वर्ड चूज करायचं आहे. तर इंडेफॅटिगेबल म्हणजेच न थकणारा. तर या ठिकाणी बघा, वन हू डझंट टायर इझिली. तर हेच येणार ऑप्शन नंबर सी, जो कधीच थकत नाही त्याला काय म्हणतात? इंडेफॅटिगेबल. ओके, तर अशा प्रकारचे हे प्रश्न विचारण्यात आले होते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.